नवी मुंबई के उल्वे में दिखा महाराष्ट्र की पारंपरिक संस्कृति और नारी शक्ति का अद्भुत रूप। सेक्टर 9 में मंगलागौर के इस भव्य उत्सव ने सभी का दिल जीत लिया। उल्वे सेक्टर 9 में कोकण कन्या नवदुर्गा ग्रुप की ओर से मंगलागौर का एक शानदार और सफल आयोजन किया गया, जहां भारी संख्या में महिलाओं और नागरिकों की भीड़ उमड़ पड़ी। पारंपरिक वेशभूषा, ढोल की ताल और संस्कृति के रंग, फुगड़ी और झिम्मा जैसे पारंपरिक खेलों से पूरा परिसर गूंज उठा। महिलाओं का उत्साह देखते ही बन रहा था। इस आयोजन का मुख्य उद्देश्य महाराष्ट्र की सदियों पुरानी संस्कृति और मंगलागौर की परंपरा। गजानन महाराज गौरी नंदना आज तुला श्रीफळ देतोय, ते ब्रह्मफळ समजून घ्या। आम्ही समस्त कोकणकर महिला मंडळ आणि समस्त कोकणकर मित्रमंडळ, उल्वे कोकणकर मित्रमंडळ आज आम्ही इथे नवदुर्गा ग्रुप मंगलागौर हा कार्यक्रम साजरा करत आहोत, तेव्हा तुम्हाला आम्ही हे श्रीफळ देतोय, ते मान्य करून घ्या। कुणाच्या आता तुमची चुका झाली असेल तर क्षमा करा। आणि देवा, आज आमच्या महिलांचा पहिला कार्यक्रम आहे, याच्यामुळे जे वृत्ती होते आणि याच्यानंतर येणारे पुढचं वर्ष एवढा मोठ्या जल्लोषाने होते की तुझ्या साक्षीने सगळं घडू देत। ज्या महिलांनी अपार श्रम घेतले, हे कोकणकरांचं जे नाव असतं त्या इच्छेने त्यांच्या आतल्या शक्ती जागृत होऊन त्या लोकांनी अतिशय वेळात वेळ काढून सगळं काही सहन करून घरच्यांचा मान पान सगळं सांभाळून आज तुमच्या समोर ही कला साध्य करत आहेत। तर त्यांना तुम्ही पाठीशी उभे राहा, त्यांना बळ द्या। अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम संपन्न होऊ देत ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो। गणपती बाप्पा मंगलमूर्ती दुर्गा माते की जय, अंबे माते की जय यांच्या संकल्पनेतून साकारल्या कोकण कन्या नवदुर्गा ग्रुप। कोकण कन्या नवदुर्गा ग्रुप तर्फे आपण इथे मंगळागौरीचा खेळ इथे आयोजित केलेला आहे। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनेने करतो, तर इथे या नटून थटून आलेल्या 14 जणी खूप छान अशी गणेश वंदना तुमच्या समोर सादर करणार आहेत। अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराज अधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, नमो पार्वती पते, हर हर महादेव। गबरी मंदी गबर
मैत्रिणी बाहेर बाहेर जरणी कशान मन हे झालं ग बाई कावर बाबर कशान मन हे झालं ग बाई कावर बाबर चला ग मंगळा गौरीच्या या करूया जागर चला ग मंगळा गौरीच्या या करूया जागर चला ग मंगळा गौरीच्या या करूया जागर चला आता आपण फुगड्या खेळूया. तुम्हाला माहिती आहे का, फुगडीच्या गीतातून ना स्त्रिया आपल्या मनातील भावना व्यक्त करत असतात. आपण सुरुवात करणार आहोत साध्या फुगडीपासून. फुबाई फू फुगडी फू फुबाई फू फुगडी फू जमलीस काय माझ्या मैत्रिणी फू मैत्रिणी फू 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 एका हाताची फुगडी एका हाताची फुगडी फुगडी मामा देतोय फुगडी फुगडी मामा माझा गोरा गोरा मामी माझी काळी 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 फू 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 दंड फुगडी दंडफुगडी मैत्रीण माझी घुसली भुवन दिली फुगडी मैत्रीण माझी हसली हसली फू 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 चौफुला फुगडी दिनाच्या माडीवर पडली मिशी पडली मिशी गीताच्या नवऱ्याची जळली मिशी जळली मिशी फू 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 बस फुगडी रसगडी पायलंगडी सुखाची ही सोनपुरी कोकणकराच्या प्रेमबंधना फुलली मंगळा गौहारी गौहारी फू 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 अंगठ्याची फुगडी गुलाबाचं फूल पिटीचं पिटीचं आम्ही दोघी मैत्रिणी ऐटीचं ऐटीचं फू 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 खांद्यावरची फुगडी शंभर हलते डोलत डोल डोलत डोल फुगडी फिरते डोलत डोल डोलत डोल कोकणकराच्या आनंदात मंगळा गौरीला आलय जोर फू 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 फुलपाखरू फुगडी मामाने दिली सोन्याची फुगडी सोन्याची फुगडी तुझी नि माझी फुलपाखरू फुगडी फुलपाखरू फुगडी फू 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 थोड्याशा टाळ्या वाजल्या ना तर त्यांचा उत्साह अजून वाढेल. थँक्यू. बरं अनिका आता एक उखाणा घे बरं छानसा. खणखण फुगडी फुगडी मण मण माती खणखण फुगडी फुगडी मण मण माती देऊळ सांधाया सांधाया चांदण्या रात्री देऊळ सांधाया सांधाया चांदण्या रात्री चांदण्या रात्री रात्री आणि मोती चांदण्या रात्री रात्री आणि मोती गौराई घाल घाल आपुल्या माती गौराई घाल घाल आपुल्या माती खणखण फुगडी फुगडी मण मण माती खणखण फुगडी फुगडी मण मण माती सुपल्या सुपाला घागरी सुप सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुप सुपल्या सुपाला घागरी हे सुप पुण्या नगरीचं हे सुप
सुटल्या सुपाला घागरी चुक चुक सुटल्या सुपाला घागरी चुक चुक सुटल्या सुपाला घागरी. एखाद्या नवविवाहित स्त्रीला सासरी जाताना थोडं अवघडलेलं वाटतं आणि मग नाचतानाही थोडं अवघडलेलं वाटतं. अशा वेळेला न नाचण्याचे ती अनेक बहाणे देत असते, पण त्यातूनही एक छान खेळ जन्माला येतो. नाच ग घुमा. नाच ग घुमाला सुरुवात करण्यापूर्वी नयन नाच ग घुमा कशी मी नाचू 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 त्या गावचा आता नाही आला आवड नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू त्या गावचा खेळ नाही आला खेळ नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी त्या गावचा खेळ नाही आला कोणी नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू. व्हॉट्सअप नाही चालू फेसबुक नाही चालू सेल्फी कसा काढू अपलोड कसा करू कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू. गाजर घुमू दे श्यामा बाबा वाजू दे. गाजर घुमू दे श्यामा बाबा वाजू दे. आला शंभूबा खबर माझी नाचू दे. आला शंभूबा खबर माझी नाचू दे. दूर दूरच्या पाखरा जाई माझ्या माहेरा. दूर दूरच्या पाखरा जाई माझ्या माहेरा. आली गौराई अंतरी तिला शिकवून करा. आली गौराई अंतरी तिला शिकवून करा. दूर दूरच्या पाखरा गाजर घुमू दे श्यामा बाबा वाजू दे. गाजर घुमू दे श्यामा बाबा वाजू दे. अडबळ घुम अडबळाच्या फुलावर बायकाचा देऊ कारल्याच्या फुलावर बायकाचा देऊ नागाच्या पाण्यावर दिवा कसा लावू वीसभर खाण्याची सोय कशी ठेवू. अडबळ घुम अडबळ घुम अडबळ घुम अडबळ घुम अडबळ घुम अडबळ घुम. होडी वाल्या होडी वल्लव चल जाऊ आंबेच्या गावा. होडी वाल्या होडी वल्लव चल जाऊ आंबेच्या गावा. बेगीन होडी वल्लव चल जाऊ आंबेच्या गावा. बेगीन होडी वल्लव चल जाऊ आंबेच्या गावा. होडी वाल्या होडी वल्लव चल जाऊ
बाई गुडग उभी काय ग भावची मी हाय उभी नखाची नटणी काय ग केली आली होती गाडीन तिला मी दिली कोण्या वाटेन गेली सांगदाज कोण्या पेटेन गेली सांगदाज भोरी कोमटी होती सांगदाज रंग रूपान होती सांगदाज तिच्या गुडग पोरी शेंड्याची लांब दोरी मागा फुटग पोरी मुद्याला पिचकारी शेंड्या गुडग पोरी शेंड्याची लांब दोरी बाई लाट्या तांदळी लाट्या मामान दिला मला सारंगी पेट्या साजणी तू तेलाच्या झाडाखाली महादेवा तू लाट्या बाई लाट्या तांदळी लाट्या मामाने दिला मला सारंगी पेट्या आता पुढचं पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा लेक माझा गजावे तुझा डॉक्टर आहे ग पोरी पिंगा लेक माझी ग सून तुझी ग सिए आहे ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा आंबा पिकितो रस गळीतो कोकणचा राजा झिमा खेळीतो झिम तोरी झिम कपाळाचा भीम गेल्या फुटून पुढी आल्या उठून सर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकीतो या गुलाला झाल्या आमच्या वेळ्या झाल्या या एक वेळी मोकळी सोनाराची साखळी घडव रे सोनारा माणिक मोठ्याचा डोलाराला खिरक्या आम्ही दोघी बहिणी लाडचा भोगा बांधला पैसे गिळवू काकाला गबर बसली नहायला शंकर आले पहायला शंकर आमचे देखणे नीड तिथे पाहुणे दोन बैलांच्या लागल्या झोपी ग लागल्या झोपी माझं माहेर पंढरपुरी काय बाईलेलं काय बाईलेलं पंढरपुरीचं कंकोलेला सर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकीतो सर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकीतो या गुलाला झाल्या आमच्या वेड्या झाल्या या गुलाला झाल्या आमच्या वेड्या झाल्या एक वेळी मोकळी सोनाराची साखळी घडघडव रे सोनारा आणि तुझ्या डोलारा रे। इस सफल आयोजन के बाद एफएस न्यूज नेटवर्क ने कोकण कन्या नवदुर्गा ग्रुप की टीम से खास बातचीत की। आयोजन का उद्देश्य क्या था और भविष्य में उनके क्या प्लान हैं, आइए सीधे सुनते हैं आयोजकों से। नमस्ते, मी प्रज्ञा पवार, कोकणकर महिला मंडळाची अध्यक्षा। आम्ही कोकणकर महिला मंडळाच्या वतीने हा नवीन ग्रुप चालू केला आहे, कोकण कन्या नवदुर्गा ग्रुप म्हणून। आता नवदुर्गा म्हणजे नारी शक्तीचं प्रतीक आहे, म्हणून आम्ही ह्याला नाव नवदुर्गा असं दिलेलं आहे। हा पहिलंच वर्ष आहे आमचं आणि हे चालू करण्यामागचा आमचा उद्देश हा आहे, ज्या महिला दिवस रात्र जॉब करतात, घरासाठी वेळ देतात, त्यांना स्वतःसाठी असा वेळ मिळायला हवा, म्हणून आम्ही हा प्रोग्राम ठेवला आहे। प्रॅक्टिसला आम्ही म्हणजे बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या जॉब वगैरे करून संध्याकाळी आम्ही भेटून प्रॅक्टिस वगैरे केलेली आहे। तर आशा आहे चांगलं प्रोग्राम झाला आमचा, बरेच मंडळी आले आणि आमचं मेन मोटिव्ह हा होता की ज्या परंपरा आहेत आपल्या महाराष्ट्राला लागलेल्या लाभलेल्या त्या आता नवीन पिढीला कळाव्यात, म्हणून आम्ही त्यामागचा आमचा उद्देश आहे।
पहिल्या काळात महिलांना विरंगुळाचं हे नव्हतं, साधन नव्हतं. तेव्हा मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं. मग महिलांसाठी कसा वेळ काढला जातो, तर मग अशा महिला एकत्र येऊन प्रोग्राम्स करायच्या, कार्यक्रम आयोजित करायचा आणि त्याच्यात त्यांचा विरंगुळा व्हायचा. तर हा उद्देश आहे मंगळागौरी साजरी करण्यामागे, खेळ खेळण्यामागे. खूप सुंदर सुंदर खेळ ह्याच्यात खेळले जातात. आणि लग्नानंतर नवीन असतात नवनवरी, त्यांच्यासाठी हा जास्त करून हा प्रोग्राम व्हायचा. जे लग्न झाल्यानंतर नवनवरी असतात त्यासाठी हा प्रोग्राम चालू केलेला असतो. आणि मग ज्या मुलींना बाहेर जाता येत नव्हतं, हे करता येत नव्हतं, त्या निमित्ताने बाहेर आणून एक प्रोग्राम करत होतो आम्ही असं. त्यामुळे हा प्रोग्राम चालू झाला मंगळागौरीचा. नमस्ते, मी प्रियांका चव्हाण. मी कोकण रहिवासी संघटना महिला मंडळाची उपाध्यक्ष. हा जो आज कार्यक्रम घेतला गेला आहे मंगळागौरीचा, ह्याचा मेन उद्देश हाच होता की वेगवेगळ्या आपल्या बायका ज्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करत आहेत त्यांना एकत्रित येऊन एक मजा मस्ती म्हणून सेलिब्रेशन्स कसं करता येतं. आणि पूर्वीच्या काळात पण बायका तशाच येत होत्या, आताही तसंच आहे. आणि पुढच्या पिढीलाही, हे आपल्या पुढच्या जनरेशन्सलाही कळायला पाहिजे की आपले काय खेळ खेळले जायचे, पारंपरिक काय संस्कृती आहेत ह्याचं जतन करताना. आणि आपल्या महिलांच्या वेगवेगळ्या महिलांचे गुणही आपल्याला माहिती पडतात जेव्हा अशा कोणत्या कार्यक्रमात सगळ्या एकत्रित येतात तेव्हा. तर ह्याचा उद्देश फार एकदम सिंपल आहे की सगळ्यांना एकत्रित आणणं, नवीन पिढीकडे पुराण्या आपल्या ज्या परंपरा आहेत त्यांचं बोलतो ना ओळख करून देणं, आणि बस एक संघटना म्हणून पुढे चालत राहावं. आणि बोलतो ना महिला एम्पॉवरमेंट किंवा महिला शक्तीकरण, त्याचंच हे बोलू शकतो. थँक्यू. नमस्कार, मी गीत सूरज पवार. कोकण महिला मंडळ यांच्या संकल्पनेतून कोकण नवदुर्गा ग्रुप निर्माण झालेला आहे. आणि मी हार्डली 2 महिने झाले असतील मला हा ग्रुप जॉईन करून. आणि आमचा पहिला प्रोग्राम कोणता करायचा तर श्रावण महिना येत होता, म्हणून मग आम्ही मंगळागौरीचा खेळ, जो की सगळ्या स्त्रियांचा खूप इमोशनल विषय आहे, भावनिक विषय आहे, आम्ही त्याच्यासाठीच हे म्हणजे हा प्रोग्राम करायचा आम्ही ठरवलं. या प्रोग्राममध्ये मी नाचत नाही आहे, पण मी गाणं म्हणणार आहे आणि माझी 2 मुलं वाजवणार आहेत. मला हा प्रोग्राम जेव्हा मी या सगळ्यांना भेटले तेव्हा मला एक प्रकर्षाने जाणवलं की या सगळ्या बायका खूपच मेहनती आहेत. कारण दिवसभर आपापला जॉब सांभाळून आपापल्या घरातली सगळी कामं करून आम्ही रात्री 10ला भेटायचो, 10 ते 11 प्रॅक्टिस करायचो. आणि म्हणजे सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे हा प्रोग्राम असा खूप छानरित्या इथे सादर झालेला आहे. माझं नाव श्रेया अनुप चौगुले. आज आपण इथे सगळे जमलो आहोत मंगळागौरी खेळण्यासाठी. मंगळागौरीसाठी आमच्या ग्रुपचं नाव आहे कोकण कन्या नवदुर्गा ग्रुप. आम्ही हा कार्यक्रम गेले 15 दिवस झाले आम्ही ह्याच्यासाठी प्रॅक्टिस करत आहोत. आपण मंगळागौर का खेळतो, कारण की कोकणात पहिला पूर्वी परंपरा होती की घरात बायकांना काही विरंगुळा नव्हता, सगळ्या बायका एकत्र याव्या, थोडा त्यांना विरंगुळा मिळावा, कामातून थोडासा वेळ मिळावा, यासाठी हा खेळ खेळला जातो. ज्याच्यामध्ये झिम्मा, फुगडी, टिपऱ्या असं खूप सारे पारंपरिक खेळ खेळले जातात. यासाठी आम्ही पण सुद्धा छोटासा एक प्रयत्न केला आहे की तीच परंपरा पुढे कंटिन्यू करण्यासाठी, आणि लहान मुलांमध्ये त्यांना इन्क्लूड केलं आहे कारण की त्यांना पण आपली परंपरा कळण्यासाठी. थैंक यू. मंगळागौर जैसे कार्यक्रम सिर्फ एक उत्सव नहीं बल्कि हमारी सांस्कृतिक धरोहर को जीवित रखने का माध्यम है. महिला एकजुटता की ये मिसाल वाकई काबिल तारीफ है. उल्वे से FS न्यूज़ नेटवर्क के लिए शाहिद खान, नवी मुंबई.